नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तर आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत. आशा आहे सर्वांना सुट्ट्या खूप छान गेल्या असतील. आता शाळा सुरू होत आहेत आणि आता आपण नवीन इयत्तेला सुरुवात करणार आहोत. आता इयत्ता 9वी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी यातील पहिली कविता वंदे वंदे मातरम या कवितेचा आज आपण स्वाध्याय बघणार आहोत. परंतु या कवितेला पाठ्यपुस्तकामध्ये स्वाध्याय दिलेला नाही. तरीही त्यावरती आधारित काही प्रश्न उत्तरे आपण या ठिकाणी दिलेले आहे, जेणेकरून तुमचा चांगला सराव होईल आणि तुम्हाला त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तर पाहूयात. प्रश्न पहिला, 1 ते 2 वाक्यात उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, वंदे वंदे मातरम हे गीत कोणत्या काव्यसंग्रहातून घेतले आहे? याचं उत्तर आहे, वंदे वंदे मातरम हे गीत चैत्रबन या काव्यसंग्रहातून घेतले आहे. दुसरा प्रश्न, वेदांच्या मंत्रापेक्षाही कोणता जयघोष भारतीयांना वंदनीय आहे? उत्तर आहे, वेदांच्या मंत्रापेक्षाही वंदे मातरम हा जयघोष भारतीयांना वंदनीय आहे. तिसरा प्रश्न, वंदे वंदे मातरम या गीतात कवींनी कोणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे? याचं उत्तर आहे, वंदे वंदे मातरम या गीतात कवींनी राष्ट्रप्रेमाने भरलेल्या व भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या राष्ट्रभक्तांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रश्न दुसरा, आकृत्या पूर्ण करा. यामध्ये 1, वंदे वंदे मातरम या गीताचे कवी. तर या गीताचे कवी कोण आहेत? ग.दी. माडगुळकर. दुसरा आहे, स्वातंत्र्य लढ्यामध्ये देशभक्तांनी निर्माण केलेला मंत्र. तो मंत्र कोणता आहे? वंदे मातरम. प्रश्न तिसरा, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. ओळी आहेत, माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती, जीवितांच्या आहुती, आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. तर या ओळी आहेत, त्याचा अर्थ पाहूयात. भारतवर्षात भारत मातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्याचा धगधगता स्वातंत्र्य संग्राम म्हणजेच यज्ञ झाला. स्वातंत्र्याच्या अग्निकुंडात लाखो वीरांच्या प्राणांची आहुती पडली. लाखो देशभक्तांनी बलिदान दिले. त्यांच्या या पवित्र बलिदानाने वंदे मातरम हा मंत्र निर्माण केला. चौथा प्रश्न आहे, खालील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. तर या ठिकाणी अक्षर दिलेली आहेत, दी, ती, वा, शा. तर या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द आहे शांतीवादी. दुसरा आहे उ, ली, मा. तर यापासून अर्थपूर्ण शब्द तयार होईल माऊली. प्रश्न 5वा, खालील शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा. आता या ठिकाणी पहिला शब्द दिलेला आहे वेदमंत्र. या शब्दापासून जेवढे जास्तीत जास्त होतील तेवढे अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत. तर शब्द आहेत वेद, मंत्र, मंद. दुसरा शब्द आहे स्वातंत्र्य लढा. यापासून तयार होणारे शब्द स्वातंत्र्य, लढा, ढाल. प्रश्न 6वा, समानार्थी शब्द लिहा. तर यामध्ये पहिला शब्द आहे माऊली. या शब्दाचा समानार्थी शब्द आहे माता. 2, क्रूर. या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निष्ठुर. 3, शस्त्रहीन. या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निशस्त्र. 4, वंद्य. या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वंदनीय. प्रश्न 7वा, विरुद्धार्थी शब्द लिहा. त्यामध्ये 1, शांतीवादी. या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अशांतीवादी. 2, मुक्त. तर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे बंदिस्त. 3, मृत. याचा विरुद्धार्थी शब्द आहे जीवित. आणि 4, शस्त्रधारी. याचा विरुद्धार्थी शब्द आहे शस्त्रहीन. प्रश्न 8वा, कवितेत शेवट समान असणारे शब्द लिहा. म्हणजे यमक जुळणारे शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत. 1, भारती, आहुती. 2, जागले, झुंजले. 3, झुंझुनी, जाऊनी. तर अशा प्रकारचे यमक जुळणारे शब्द सांगता येतील. तर आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजले असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतच्या
सर्व स्वाध्यायाच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत, तेही तुम्ही नक्की चेक करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.